विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आजच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत सेतू अभ्यासक्रम आणि या अंतर्गत वर्ग 10वीसाठी विषय गणित आणि घटक आहे गुणोत्तर व प्रमाण. उपघटक आहे गुणोत्तरावरील शाब्दिक उदाहरणे भाग 1. वेलकम टू स्टुडंट. माय सेल्फ BD वानखेडे, असिस्टंट टीचर ऑफ सावित्रीबाई फुले माध्यमिक शाळा भावानगर नांदेड. नाउ इन today's सेतू syllabus we are going to see about mathematics, and topic is ratio and proportion. Subtopic word problems based on ratio and proportion, part 1. Word problem we are going to see in today's syllabus. Word problems based on ratio and proportion, part 1. Let's see. आणि मित्रांनो, आजची क्षमता विधाने आहेत. विद्यार्थ्यांना गुणोत्तरावरील शाब्दिक उदाहरणे सोडविता येतात किंवा सोडविता येणे. क्षमता विधाने. विद्यार्थ्यांना गुणोत्तरावरील शाब्दिक उदाहरणे सोडवता येणे. आणि महत्त्वाचे मुद्दे व उजळणी बघूया. समप्रमाण व व्यस्त प्रमाण यावरील शाब्दिक उदाहरणे आपण इयत्ता 8वी मध्ये पाहिली आहेत. दैनंदिन जीवनातील बरीच कामे करताना आपल्याला घटकांचे प्रमाण निश्चित करावे लागते. दैनंदिन जे जीवनामध्ये काही गोष्टी आहेत त्या गोष्टी करताना आपल्याला घटकांचे प्रमाण निश्चित करावे लागते. तेव्हा आपल्याला गुणोत्तर व प्रमाण या संकल्पनेचा उपयोग होतो. चला तर मग इयत्ता 9वी मध्ये पाहिलेल्या काही शाब्दिक उदाहरणांचा सराव या ठिकाणी आपण करूया. Today's competency statement is student can solve word problem based on ratio and proportion. Students can solve word problem based on ratio and proportion. Revision of important points. We learned the word problem based on direct proportion or inverse proportion in standard 8. Dear student, we learn about word problem based on direct proportion or inverse proportion in standard 8. We studied about these important points in class 8. नमुना उदाहरण आहे या ठिकाणी. दोन संख्यांचे गुणोत्तर 5:7 आहे. 5:7 असं आहे दोन संख्यांचे गुणोत्तर. त्यांची बेरीज 96 असेल तर त्या संख्या काढा. गुणोत्तर किती आहे? 5:7 आणि बेरीज आहे 96. बेरीज 96 आहे मित्रांनो आणि त्या दोन संख्यांचे गुणोत्तर आहे 5:7. तर त्या संख्या काढा. उकल बघा. वरील उदाहरणात प्रत्यक्ष संख्या न देता त्यांचे गुणोत्तर दिले आहे. अशा वेळेस एक अशी संख्या असते तिने गुणोत्तरातील संख्यांना गुणल्यास आपल्याला खऱ्या संख्या मिळतात. तर सर्वप्रथम आपण ती संख्या शोधूया. समजा आपण ती संख्या x मानू, म्हणजेच गुणोत्तराची समान पट x मानू. म्हणून पहिली संख्या 5x आणि दुसरी संख्या 7x. पहिली संख्या 5x मानू आणि दुसरी संख्या काय होईल? मग अर्थातच 7x होईल. आता आपल्याला दोन्ही संख्यांची बेरीज घ्यायची. किती? 96. हे या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला. म्हणून 5x + 7x = 96. हे झाले आपले समीकरण. समीकरण कोणतं मिळालं आपल्याला? 5x + 7x = 96. आता आपण समीकरण सोडूया आपल्या नियमानुसार. 5x + 7x = 96. म्हणून दोघांची बेरीज x समान आहेत. सहगुणक त्यांचे सारखे आहेत म्हणून बेरीज करूया. 5x + 7x 12x बरोबर 96. म्हणून x = 96/12 म्हणजेच x = 8. म्हणून त्या संख्यांचा सामायिक गुणक जो आहे तो 8 आहे. त्या संख्यांचा सामायिक गुणक आहे 8.
म्हणून पहिली संख्या 5x म्हणजेच 5 गुणिला 8 बरोबर 40 आणि दुसरी संख्या 7x म्हणजे 7 गुणिला x म्हणजे 7 गुणिला 8 x ची किंमत या ठिकाणी आपण टाकूया आणि म्हणून 7x बरोबर आपल्याला 56 मिळालेला आहे आणि 5x बरोबर 40 मिळालेला आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे या दोन संख्यांची बेरीज जर आपण केली तर ती 96 येते का बघा. 40 अधिक 56 बरोबर 96. म्हणून त्या संख्या या ठिकाणी कोणत्या होतील 40 आणि 56 होतील. अशा प्रकारे हे एक नमुना उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. सॉल्व एक्झाम्पल. द रेशिओ ऑफ टू नंबर्स इज 5:7 and their sum is 96. Find those number. तेच उदाहरण या ठिकाणी इंग्लिशमध्ये सोडूया. द रेशिओ ऑफ टू नंबर्स इज 5:7 and their sum is 96. Sum of these two numbers is 96. Find those numbers. Solution. In the above example, we have given to ratio of two numbers. In the above example, we have given the ratio of two numbers. Given the ratio of two numbers, which is 5:7. 5:7. Let the common factor of two numbers is x. Now we can say that two numbers can be denoted as the first number is 5x and second is 7x. The first number is 5x and second number is 7x. These are the two numbers. Suppose now the sum of two numbers is 96. Here given sum of these two number is 96. Therefore 5x plus 7x equal to 96. Therefore 12x equal to 96 and therefore x equal to 96 upon 12 and x equal to 8. Therefore x is common factor. Therefore here x equal to 8 and 8 is the common factor of those two numbers, first and second. Therefore the first number equal to 5 into x. Therefore 5 into 8 equal to 40 and second number is 7 into x. Therefore 7 into 8 equal to 56. Therefore lastly the numbers 40 and 56 is the required number which is the sum of 96. Sum of this number is 96. 40 plus 56 equal to 96. This is the answer. Next, नमुना उदाहरण 2 दुसरं दिलेलं आहे आपल्याला या ठिकाणी. आभा व तिची आई यांच्या वयाचे गुणोत्तर 2:5 आहे. आभा आणि तिची आई यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? 2:5. आभाच्या जन्माच्या वेळी तिच्या आईचे वय 27 वर्षे होते. मग म्हणजेच काय 27 वर्षांनी आई मोठी होती. तर आभा आणि तिची आई यांची आजची वय काढा. आजची वय. आभा व तिची आई यांच्या आजच्या वयांच्या गुणोत्तराची समानपट x मानूया. आभाचे आजचे वय 2x तर आईचे आजचे वय 5x. कारण गुणोत्तर दिलेलं आहे आपल्याला या ठिकाणी. काय दिलेलं आहे? दोघांच्या वयांचे गुणोत्तर आहे 2:5 म्हणून आपण आभाचे वय 2x मानलं आणि आईचे वय तिच्या आईचे वय 5x मानलं. आभाच्या जन्माच्या वेळी आईचे वय 0 वर्ष तर आभाच्या जन्माच्या वेळी आभाचे वय किती? 0 वर्ष तर आईचे वय 27 वर्ष होते. याचाच अर्थ असा होतो की दोघींच्या वयात 27 वर्षाचे अंतर आहे. दोघींच्या वयामध्ये किती अंतर आहे? 27 वर्ष. म्हणून खालीलप्रमाणे आपण समीकरण तयार करूया. आपल्याला समीकरण मिळेल 5x - 2x बरोबर 27x. 5x - 2x बरोबर 27. कारण डिफरन्स किती आहे? 27 आहे फरक. म्हणून 3x बरोबर 27 म्हणून x बरोबर 27/3 म्हणून x बरोबर 9 म्हणून आभाचे आजचे वय बरोबर 2x. 2 × 9 म्हणजे 18 आणि आईचे आजचे वय 5 × x म्हणजेच 5 × 9 बरोबर 45. तर मित्रांनो अशा प्रकारे हे या ठिकाणी आपण आभाचे आणि तिच्या आईचे वय काढलेले आहे. या ठिकाणी या दोघांच्या वयाचे गुणोत्तर आपल्याला दिलेलं होतं 2:5 आणि
आणि त्यांच्या म्हणून आपण आभाचे आजचे म्हणजे तिचे जन्माच्या वेळेचे वय 0 वर्ष आणि आईचे वय 27 वर्ष धरले तर त्या दोघींच्या वयातील फरक 27 वर्ष आहे. म्हणून आपल्याला समीकरण 5x वजा 2x बरोबर 27 हे मिळालं. म्हणून यावरून आपण या समीकरणावरून एक्सची किंमत काढली आणि ती एक्सची किंमत आपण आजच्या वयाच्या गुणकामध्ये मिळवली तर 2x बरोबर म्हणजे आभाचे वय मिळून जाते 18 वर्ष आणि तिच्या आईचे वय बरोबर 5x बरोबर 45 वर्ष. तर अशा प्रकारे हे आपण दोघींचे वय काढलेले आहे उदाहरणावरून. Solve example. The ratio of ages of Abha and her mother is 2:5. At the time of Abha's birth, her mother's age was 27 years. Find the present ages of Abha and her mother. Solution. The common factor of ages of Abha and her mother is x. Therefore, the present age of Abha equal to 2x years and present age of her mother is 5x years. At the time of Abha's birth, the age of Abha equal to 0 years and so the difference between their age. So the difference between their age is 27 years. This difference is always the same. Therefore, 5x minus 2x equal to 27. Because the ratio is given here. The ratio of ages of Abha and her mother is 2:5. Therefore, the difference between their ages equal to 5x minus 2x equal to 27. This is the equation. Therefore, by solving this equation, we get 3x equal to 27 and x equal to 27 by 3 equal to 9. Therefore, x equal to 9. Therefore, the present age of Abha equal to 2x. 2 into 9 equal to 18 years and the present age of her mother equal to 5x equal to 5 into 9 is equal to 45 years. Hence, the value of x equal to 9. Therefore, present age of Abha is equal to 18 years and her mother is 25 years. स्वाध्याय. आजचे स्वाध्याय बघा. दोन संख्यांचे गुणोत्तर 9:5 आहे. त्यांची वजाबाकी 96 असेल तर त्या संख्या काढा. आता या ठिकाणी आपल्याला दोन संख्यांचे गुणोत्तर दिलेलं आहे 9:5. 9 किती आहे? 5 आहे आणि त्यांची वजाबाकी आहे 96. म्हणून आपल्याला समीकरण काय मिळेल मित्रांनो? दोन संख्या आपण 9x आणि 5x मानूया तर समीकरण मिळेल 9x वजा 5x बरोबर किती? 96. आता या दोघांची बेरीज केली आपण वजाबाकी केली तर 9x वजा 5x बरोबर किती? 4x. 4x बरोबर 96. x बरोबर किती? 96/4 equal to 24. Therefore, first number is पहिली संख्या काय येईल मग? पहिली संख्या येईल 9 गुणिले 24. 9 गुणिले 24 म्हणजेच किती? 216. फर्स्ट नंबर इज 9 into 24 equal to 216 and second is दूसरी संख्या काय येईल? 5x. 5 गुणिला x. x ची किंमत जर आपण 24 ठेवली या ठिकाणी x ची किंमत आपण ठेवली किती? 24 तर काय येईल ते? 5 गुणिले 24 बरोबर
64 नाही सॉरी किती 120 बघा ना 5 चोक 20 शून्य 2 5 2 10 2 12 120 म्हणजे अशा प्रकारे या संख्या आपल्याला मिळून गेल्या 216 आणि 120. या दोन संख्यांची जर आपण वजाबाकी केली तर ती 96 यायला पाहिजे. बघा पडताळा करून येते 96. तर अशा प्रकारे या संख्या झाल्या. समीकरणावरून काढल्या आपण त्या संख्या. 9x वजा 5x हे समीकरण आपल्याला मिळालं. हे समीकरण आपण कसं काढलं तर त्या दोन संख्या आपण समजलो. एक संख्या त्यामधील एक संख्या 9x आणि दुसरी संख्या 5x समजलो, कारण या ठिकाणी दोन संख्यांचे गुणोत्तर दिलेले आहे 9/5 म्हणून, आणि त्यांची वजाबाकी 96 येते. तर अशा प्रकारे हे दोन संख्या आपण मिळवल्या 216 आणि 120. त्यानंतर मित्रांनो दुसरं स्वाध्याय नंबर 2. दोन संख्यांचे गुणोत्तर आहे 3/4, त्यांची बेरीज 112 असेल तर त्या संख्या काढा. वरील प्रमाणेच काय करूया आपण, त्या संख्या समजा 3x आणि 4x मानूया. असं मानल्यानंतर आपल्याला एक समीकरण मिळून जाईल 3x अधिक 4x बरोबर 112. बघूया. 3x अधिक 4x बरोबर 112 हे समीकरण आपल्याला मिळालं. आता हे समीकरण वरील प्रमाणे सोडवायचं. दोघांची बेरीज 7x बरोबर 112. 7x बरोबर किती 112, म्हणून x बरोबर 112/7. 7x बरोबर 112 म्हणून x बरोबर किती 112/7 ते येते 16. x बरोबर किती येते 16 येते. x बरोबर 16. x बरोबर x ची किंमत आपल्याला 16 मिळाली, म्हणून 3x म्हणजे पहिली संख्या काढण्यासाठी आपल्याला 3 न गुणावं लागेल. 3x 16 48 ही पहिली संख्या मिळाली आपल्याला. 48 ही पहिली संख्या आणि दुसरी संख्या 4x 64 ही मिळाली दुसरी संख्या मित्रांनो. तर या दोघांची बेरीज होते का बघा 112. 8×4 = 12 2 हाताला 1 6×4 10 आणि 11 112 आली. म्हणजे अशा प्रकारे आपण ह्या दोन संख्या मिळवल्या 48 आणि 64. अशाच प्रकारचं हे तिसरं गणित पण करायचं मित्रांनो. अशा प्रकारे हे आजचा स्वाध्याय झाला. बघा या ठिकाणी द रेशिओ ऑफ टू नंबर्स इज 9:5 and their difference is 96. Then find the number. Suppose the number is 9x and 5x. 9x and 5x and the difference there 96. Therefore 9x minus 5x equal to 96. This is the equation. And subtraction of these two 4x. Therefore 4x equal to 96. Therefore x equal to 96/4. Therefore x equal to 24. By putting the value of x equal to 24, we get first number 9x into 24. 9 into 24. Therefore first number is 9 into 24 equal to 24 equal to किती 216. 216 is the first number, and second number is 5 into 24 equal to 120.
These are the numbers. First is 216 and second is 120. अशा प्रकारे हे बाकीचे राहिलेले करायचे मित्रांनो. आता दुसरं गणित आहे या ठिकाणी. Second problem is here. The ratio of two numbers is 3:4 and their sum is 112. Then find the numbers. Here ratio is 3:4. Therefore first number is 3x and second number is 4x and their summation is 112. Therefore equation we get the equation 3x plus 4x equal to 112. 3x plus 4x equal to 112. Therefore 7x equal to 112. Therefore x equal to 112 upon 7 equal to 16. Therefore here the value of x equal to 16 and therefore 3x, first number is 48 and second number is 64. मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी हे दोन्ही प्रॉब्लेम आपण सोडवलेले आहेत. तिसरा प्रॉब्लेम अशाच प्रकारे सोडवायचा. हे फर्स्टचं उत्तर आहे आणि हे सेकंड आहे. तर मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तुमचे. आणि एखादा भाग जर समजला नसेल तर ते विचारा, कमेंट्समध्ये लिहा किंवा स्क्रीनशॉट काढा आणि मला पाठवून वैयक्तिक नंबरवर विचारा. आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर जरूर करा, तुमच्या मित्रांना सांगा. भेटूया उद्याच्या सत्रामध्ये. तोपर्यंत हे पूर्ण तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा. धन्यवाद.